शांत बसा. दोन्ही शहरांच्या गणागवळणीचे फेर संपले आणि दुसऱ्या राऊंडला शाहीर बोरेश्वरजीने सुरुवात केली. प्रश्न विचारला. शाहिरांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपणच दिलं. काय हरकत नाही. आम्ही बदलवलं आपली स्टाईल की जरी दुसऱ्या शाहीरने उत्तर दिले नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच देतो. कारण प्रेक्षकांना कळलं पाहिजे आमच्या शाहिरीतून ज्ञान मिळालं पाहिजे. ती शायरी आमची ज्ञानाची. बांधवानो, नंतर प्रश्न मी शाहीरला विचारला. द्वापार युगात कंसाची दासी कुब्जा ही कलियुगामध्ये कोण्या नावाने प्रसिद्ध आहे? याचं उत्तर सांगितलं शाहिरांनी. काहीतरी सांगितलं मयूर दादाची पत्नी सून आहे. हे उत्तर नाही. हे कंसाची दासी कुब्जा ही कृष्णाची भक्ती नव्हती खरी. कृष्णाने हिला वरदान दिलं की कलियुगामध्ये जनी नावाने प्रगट होती. नामदेवाची जनी म्हणतात तिला. नामदेवाची जनी. आणि ते कलियुगामध्ये हे नामदेवाची जनी या नावाने प्रसिद्ध आहे. हे प्रश्नाचं उत्तर माझ्या सत्य उत्तर. त्यानंतर शाहीर साहेबांनी प्रश्न विचारला की असा कोणता देव झाला त्याने भक्ताला गाडलं. भक्त म्हातारा झाला भक्ती करू करू. त्याने म्हटलं भगवंता मला मुक्ती दे. तेव्हा देवाने गड्डा खोदून त्याला दफन केलं. तो देव कोणता आणि भक्त कोणता आणि कोण्या राज्यातली गोष्ट आहे आणि पहाड कोणता? ऐका प्रेक्षक बांधवांनो. त्या देवाचं नाव आहे भगवान शंकर. भगवान शंकर अगोदर नावाचा त्याचा भक्त हा म्हातारा झाला. तेव्हा भगवान शंकराने गड्डा खोदून त्याला दफन केलं.
तो पहाड़ आहे सातपुड्या पहाड़ मध्य प्रदेश मध्ये। सातपुड्या पर्वत म्हणतात, कोणी पहाड़ म्हणतात। सातपुड्या पहाड़ मध्य प्रदेश मध्ये। हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, सत्य उत्तर आहे, याच्या पलीकडे उत्तर नाही। हमारे मोरसर शायर ने बहुत अच्छी बात की है। शायर बुदाजी, तुम्हें हमारे बराबर चलना होगा। कोई बात नहीं, ये शायर बुदा है। शायर का कहना है कि पहला राउंड मेरा है। शायर जी, जब जब कभी कभी मेरा भी रहता है, जरा होश की दवा खा लो पहले। शांततेने बसा। कार्यक्रमाला भरपूर मोड, आम्ही पूर्णपणे ताकद लावू। आमच्या 2 दिवस राहिले, आता 2 वर्ष शायरीचे संपले आमची शायरी। हात जोडून सर्वांना विनंती आहे भाऊ, हात जोडून सर्वांना विनंती आहे भाऊ, जवळ येऊन बसा, दूर उभे नका राहू। आज 2 शायरांचा पाणी पाहून घेऊ, पण गंमत तुटल्याशिवाय कोणी घरी नका जाऊ। शायर का कहना है कि दुश्मन कितना भी बलवान क्यों न हो, मैदान से भगा देंगे। आता फुकटाची चहा भेटते का? पिऊनच घ्या चहा, पण दुधाची चहा नका पाठवू, चहा काळी पाठवतो। कोई बात नहीं, अरे हम भी खतरों के खिलाड़ी हैं, हम भी खतरों के खिलाड़ी हैं, खतरों से खेलना जानते हैं, और दुश्मन कितना भी शाकिर क्यों न हो, वार सीने पे झेलना जानते हैं। दुश्मन कितना भी शाकिर क्यों न हो, वार सीने पे झेलना जानते हैं। पानी पीने के पहले पानी को जानते हैं, पानी पीने के पहले पानी को जानते हैं, पानी पीने के पहले पानी को जानते हैं, और मुजोरी करने वाले के कनपट में तानते हैं। शायराने एक भोजपुरी तर्ज गावली, माझी एक फिल्मची तर्ज आहे, नवीन फिल्म, आणि फिल्मचं नाव आहे पठाण। हमें तो लूट लिया मिलके इश्क वालों ने, हमें तो लूट लिया मिलके इश्क वालों ने।
आखाडा, शायरीचा आखाडा, आणि या आखाड्यामध्ये आम्ही दोन्ही पहिलवान आहोत. म्हणून शायरला मी काय म्हणतो बघा. कधीही गर्व करू नये. अभिमान करणे हा चुकीचा आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं, अभिमान मत कर आदमी, मैं भी भला मेरा भला, कर कुछ सोच अपने मगज में, किसका इस जग में चला. रावण सरी की सूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हुआ, अब आकर बात फंस गई. बघा काय म्हणतो.
याच्यामध्ये एका ब्राह्मणाची कहाणी आहे. त्या ब्राह्मणाला 2 पत्न्या होत्या. संतान काही नाही, मुलं बाळ काही नाही. पण अचानक काही वर्षानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी एक मुलगा जन्मास आला. परंतु सावत्र रायने त्या मुलाची शिर कापली आणि नदीमध्ये फेकून दिलं. बघा काय झालं आहे.